नव्या मराठी रणनीतीचे सूत्र आक्रमण केवळ संरक्षण नव्हे, साऱ्या हिंदू राष्ट्राचे नेतृत्व मराठ्यांनी स्वीकारल्यापासून वर दाखविल्याप्रमाणे जेथे हिंदू मुस्लिम संग्रामात बहुधा हिंदूंचाच विजय आणि मुसलमानांचा पराजय भरतखंडभर जो होत गेला, त्याचे एक मुख्य कारण हे होते की शत्रूंवर सुद्धा सैनिक आक्रमण करणे हे नैतिकदृष्ट्या अश्लाघ्य आहे, पाप आहे. तो हिंदूंचा धर्म नव्हे अशी जी क्षात्रत्वाची विकृत निष्ठा, सद्गुण विकृतीची साथ बहुतांश हिंदू समाजात मध्यंतरी फैलावली होती, तिच्या तावडीतून मराठ्यांनी आपल्या धाडशी पराक्रमाने हिंदू मनाची झपाट्यासरशी सुटका केली. वस्तुतः राष्ट्रीय शस्त्रबलाचे मुख्य ब्रीद शत्रूवर तो चालून येण्याच्या आधीच आपण त्याच्यावर चालून जाणे, आक्रमण करणे हेच होय. अशी आक्रमक प्रवृत्ती हिंदू लोकात पुन्हा संचरविण्याचा सक्रिय प्रयोग मराठ्यांपूर्वी विजयनगरचे राज्य स्थापिले त्यावेळीच हिंदूंनी मुस्लिमांविरुद्ध यशस्वीपणे केलेला होता. पण तो दक्षिणेतल्या दक्षिणेतच राहिला आणि तालिकोटच्या भयंकर पराभवाने हिंदू मन मुसलमानांवर आक्रमक चढाया करण्यास पुन्हा कचरू लागले होते. अशावेळी मराठ्यांनी मुस्लिमांवर यशस्वी आक्रमणे करून हिंदूंमध्ये पुन्हा रणचैतन्य संचरविले. शत्रूवर सैनिक आक्रमण करणे हेच राष्ट्रीय शस्त्रबलाचे मुख्य ध्येय, मुख्य धर्म आहे. राष्ट्राच्या केवळ संरक्षणापुरतेच शस्त्रबल जे राष्ट्र बाळगते, पण आक्रमणक्षम होईल इतके वाढवित नाही, तसे करणे अधर्म समजते. त्या राष्ट्राची ती निष्ठा एकतर भ्रांत असते, नाहीतर आतून भेकड असते. हा अंतर्गत भेकडपणा छपविण्याकरिता केलेली ती एक वल्गना असते. ज्या राष्ट्राचे सैन्यबल उघडपणे आक्रमण क्षमतेच्या पायावर प्रमाणावर रणसज्जतेत उभे असते, त्या राष्ट्रात संरक्षण क्षमता असतेच असते. पुन्हा त्यावेळच्या मुसलमानांच्या आततायी राजसत्तेच्या उखडून टाकण्यासाठी हिंदूंनी केलेला आक्रमण हे मुळातच अन्याय नव्हते. खरे अन्याय आक्रमण हिंदूंच्या देशावर मुसलमानांनी ज्या स्वाऱ्या केल्या ते होते. त्या आततायी मुस्लिम सत्तेविरुद्ध हिंदूंनी केलेले आक्रमण उठाव ह्याला हिंदूंनी मुसलमानांविरुद्ध केलेले बंड म्हणता येत नाही. कारण हिंदू राष्ट्राच्या स्वातंत्र्याविरुद्ध, न्याय सत्तेविरुद्ध मुस्लिमांनी केलेली आततायी अभियान हेच खरे बंड होते. धन्याविरुद्ध चोरांनी केलेल्या अतिक्रमणाला बंड म्हणता येईल. चोराला दंडिण्यासाठी धन्याने केलेला उठाव ह्याला काही बंड म्हणता येणार नाही. म्हणूनच त्या काळी उभ्या भारतातील हिंदू समाजाचा जो बहुतांश भाग भीतिग्रस्त झालेला होता, त्याच्यात पुन्हा धैर्य संचरवण्यासाठी रामदासांनी सह्याद्रीच्या शिखरावरून रणघोषणा केली की प्रस्तुत यवनांचे बंड यवनांचे आहे, हिंदूंचे नव्हे. त्या म्लेच्छांच्या बंडाचा उद्दंड दंड त्यांना देण्यासाठी त्यांच्यावर चोहोबाजूने आक्रमण करा. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता घ्यावे राज्य आपुले. मराठ्यांनी अवलंबिलेल्या ह्या आक्रमक रणनीतीचे प्रमुख हत्यारही त्या वेळच्या हिंदूंना तोपर्यंत नवेसेच होते. पूर्वी त्यांच्या हाती ते रुळावे असे रुळलेले नव्हते. ते हत्यार म्हणजे वृकयुद्ध हे होय. ह्यालाच त्यावेळी गनिमी कावा म्हणून म्हणत. ह्या वृकयुद्धाच्या माराखाली मराठ्यांनी असंख्य सेनेसह केलेल्या मोठमोठ्या मुसलमानी स्वाऱ्यांनाच दातीत्रोण धरावयास लावले. शत्रूंच्या चतुरंग सेनेशी सहसा आपल्या अल्पसंख्याक सैन्याच्या टोळ्यासह सन्मुख युद्ध असे. मराठ्यांनी या वृकयुद्धाच्या नीतीप्रमाणे मराठी सैन्य अल्पसंख्य असेल तेव्हा देऊच नये, तर मागून उजवीकडून डावीकडून सारखे तुटून पडावे. तथापि हेही ध्यानात ठेवले पाहिजे की मराठ्यांच्या अशा लहान सहान सैन्याने प्रचंड मोगली सैन्याची लांडगेतोड करता करता त्या मराठी सैन्याची ही संख्या आणि शक्ती कुठे कुठे जर वाढत गेली, तर मराठे ह्याच वृकयुद्धाचा उत्तर भाग म्हणून मोगलांच्या एखाद्या अगडबंब सैन्यावरही अकस्मात उघड आक्रमण करून सम्मुख लढाया देण्यास कचरत नसत. मराठी सैन्य जेव्हा वाढत गेली, त्याच्या हाती पडलेली लहान मोठी राज्ये, दुर्ग, प्रदेश इत्यादीचा व्याप वाढत गेला. तर मराठे ह्याच वृकयुद्धाचा उत्तर भाग म्हणून मोगलांच्या एखाद्या
मराठी सैन्य जेव्हा वाढत गेली, त्यांच्या हाती पडलेली लहान मोठी राज्ये, दुर्ग प्रदेश इत्यादिकांचा व्याप वाढत गेला, तेव्हा सुद्धा त्यांची निरनिराळी सैन्य आपली स्थाने सांभाळून आपल्या लहान मोठ्या राजधान्यातूनच काही लोळत पडलेली नसत, तर त्यातील प्रत्येकजण शेजारच्या वा दूरच्या मोगली सत्तेखालील पुढच्या प्रदेशावर सारखा टपून राहून पावसाळा संपला रे संपला की स्वारी करण्यास, छापे घालण्यास मुस्लिम शत्रू आपल्या छोट्या संस्थानावर, जहागिरीवर, गडावर चालून येण्याचा आधी त्या पुढच्या मुस्लिम प्रदेशात घुसे. आपल्यावर चालून येणाऱ्या मुस्लिम नबाबादी शत्रूंना सुद्धा हुडकून घराबाहेर काढून त्यांच्यावरही मराठी सैन्य तुटून पडत. त्या मराठ्यांच्या लहान मोठ्या राजधान्या, गडगुहा ह्या त्यांच्या वास्तव्याच्या स्थली काही त्यांचा खरा पत्ता सापडत नसे. मुसलमानावर स्वाऱ्या करीत निघताना ती मराठी वृकयुद्ध कुशल सैन्य त्या आपल्या राजधान्या जणू आपल्या घोड्यांच्या पाठीवर घेऊन मोगलांच्या हातातील प्रदेशात दूरच्या प्रांतात हानमार करीत निघून गेलेले असत. ह्या अनेक मराठी सैन्याचा लढवयांचा खरा पत्ता म्हणजे मोगलांच्या प्रदेशात पडलेली त्यांची लढाऊ शिबिरे, त्यांचे सारखे हलते तळ. मराठ्यांच्या ह्या लांडगेतोडीने जर्जर झालेल्या मुस्लिमांच्या अगडबंब स्वाऱ्यांची काय दुर्दशा होई ते राजारामकालीन औरंगजेबाच्या एका उदाहरणावरूनही स्पष्ट होईल. औरंगजेबाची मोठमोठी सैन्य मराठ्यांच्या पाठलाग करीत नी त्यांचे प्रदेश घेत एका बाजूला थेट खाली जिंजीपर्यंत गेले, पण ती मुस्लिम सैन्य मागे वळून जो पाहतात तो तिकडे मराठ्यांनी लहान मोठी सैन्य नर्मदा उतरून गुजरात प्रांतात घुसली असून तेथील मुस्लिम सुभेदारांची हवेलंडी उडवून देत आहेत. त्याच्या पुढच्या मध्य प्रांतातूनही इतस्तत मराठे तुटून पडत असल्याची नवनवीन बातमीही प्रत्यही त्या गोंधळलेल्या मोगल बादशहाच्या कानावर आदळतच होती. शेवटी जळत्या निखाऱ्याप्रमाणे हातात धरलेल्या महाराष्ट्रास खाली टाकून देऊन ते होरपळून निघालेले अगडबंब मुस्लिम मोगल सैन्य शक्य तितक्या त्वरेने आपण होऊन पाठीमागे दिल्लीकडे निघून गेले. जोवर मराठ्यांचे सैन्यबल किंवा राजसंस्था स्थावर प्रबळने विस्तृत झालेली नव्हती, तोवरच काय ते हे आक्रमणाचे रणशास्त्रीय तंत्र मराठ्यांनी अंगीकारलेले होते असे नाही, तर जेव्हा त्यांच्या अनेक सरदारांपैकी एकेकाच्या हाताखाली 10-10, 20-20 सहस्रांसारखी चतुरंग दले रंगात झुंजत आणि जिंजी ते गुजरात मध्य प्रांतापर्यंत मराठ्यांची राज्येच स्थापन झाली, तेव्हा तर अधिक ईर्षेने हिंदूपद पादशाहीच्या ध्येय सिद्धीस्तव पहिल्या बाजीरावसारख्या धुरंधर सेनापतीच्या आणि राज्यचालकाच्या अधिपत्याखाली मराठे उरलेल्या मुस्लिम प्रांतावर आपण होऊन आक्रमणे करीत चाललेले होते. साऱ्या भरतखंडात हिंदूपद पादशाही स्थापावयाची तर नुसते आहे तितके जतन करूनच भागणारे नव्हते, तर महाराष्ट्राबाहेर पडून पुढे अनेक मिळवावे ह्या सूत्राप्रमाणे मराठ्यांना आक्रमण रणनीतीचाच अवलंब करणे भाग होते. धर्मशत्रूंवर तसे तुटून पडण्याची वीरश्रीने रसरसलेल्या त्या वीरांना अनिवार्य हौस पण होती. मराठ्यांच्या ह्या आक्रमक रणनीतीने हिमालयाकडील शत्रूंच्या स्वाऱ्या बंद पडल्या. पहिल्या बाजीरावाने दिल्लीपर्यंत मारलेल्या धडकांनी मोगली बादशाही गदगद हलवून खिळखिळी झाली आहे आणि मराठ्यांची मोठमोठी सैन्ये दिल्लीपुढेही पंजाबात आक्रमणे करण्याच्या बेतात आहेत. ही वार्ता हिमालयापलीकडील मुस्लिम राज्यातही पोहोचल्याने काबूल, गझनी, इराण, तुरान, बल्ख, बुखार, अरबस्तानादी मुस्लिम राजसत्तांनाही मराठ्यांच्या शक्तीचा हादरा बसल्यावाचून राहिला नाही. मराठ्यांचा उदय होण्यापूर्वी हिमालयापलीकडील ह्याच अरब, इराणी, दुराणी, तुर्क, मोगल इत्यादी मुस्लिम जाती हिमालय उतरून हिंदुस्थानवर कशा राक्षसी स्वाऱ्यांवर स्वाऱ्या करीत होत्या ते ह्या ग्रंथात अनेकवार सांगितलेच आहे. हिंदूंची राज्ये बुडवीत, हिंदू धर्माचा उच्छेद करीत आणि हिंदूवर अमानुष धार्मिक अत्याचार करीत हे मुस्लिम आक्रमक कोणी दक्षिणेपर्यंत चालून येई तर कोणी दिल्लीलाच आपली स्वतंत्र नि स्थायी राज्ये स्थापून अल्लाउद्दीनासारख्या थेट दक्षिणेच्या टोकापर्यंत स्वाऱ्या करून हिंदू धर्माचा उच्छेद करीत जात. तथापि त्या काळाचे हिंदू राजे हे राक्षसी मुस्लिम आक्रमक हिमालय उतरून हिंदुस्थानावर स्वारी करण्याआधीच
प्रथम आपणच हिमालय ओलांडून इराण, तुराण, अरबस्थानावर स्वाऱ्या करू शकले नाहीत. ह्या मुस्लिम आक्रमकांना त्यांच्या घरी ठेचून टाकू शकले नाहीत.